नमस्कार, पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहे हुरड्याच्या पिठाचे धपाटे. आषाढ महिना लागला की आपल्याला हे पारंपरिक पद्धतीचे पदार्थ करावेच लागतात. त्यामध्ये जसे की हुरड्याची धिरडे एकदम सोपी पद्धत आहे आणि चवदार तर इतके होतात ना, जबरदस्त असे हुरड्याची धिरडे किंवा धपाटे तुम्हाला कुठे हॉटेलमध्येही भेटणार नाही. तर चला सोप्या पद्धतीत करून घेऊया हुरड्याचं पीठ. आता यात आपल्याला टाकायचा आहे कांदा. 2 मध्यम आकाराचे मी असे कांदा कट करून घेतलेले आहे आणि ते धुवून घ्यायचे आहे. नाही धुतले तरी ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे कोथिंबीर. कोथिंबीर पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर जास्त टाका, नाही तर थोडी टाकली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे मसाला. मसाल्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्यांचं वाटण करून घेतलं. तुमच्या मिरच्या जर जास्त तिखट असेल तर कमी वापरा, जर तुम्ही यासोबत खीर बनवणार असेल तर. आणि तुम्ही जर हे पराठे नुसते तसे खाणार असेल तर हे पराठे तुम्हाला तिखट करावे लागतील, कारण की तिखट पराठे हे खूप छान चव देते. तर यात आता आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे, जे मसाल्यातलंच. आता यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ. मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे, म्हणजे असं मळून घ्यायचं आहे. आणि पाण्याचा वापर हा आपल्याला लगेच जास्त करायचा नाहीये. थोडं थोडं पाणी टाकून मगच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जे आपण बाजरीची भाकरी बनवताना पीठ मळतो त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ इथे मळायचं आहे. एकदम थोडं थोडं पाणी टाकून एक असा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण हे पीठ मळतो ना, त्यावेळेस खूप खमंग असा सुवास येतो. खूप छान धिरडे होतात असे. तुम्ही पण नक्की धिरडे करून बघा. या पद्धतीचं असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता आपल्याला तवा ठेवायचा आहे गॅसवर गरम होण्यासाठी आणि एका बाउल मध्ये पाणी घ्यायचं आहे. एक कॉटनचं सुती कापड घ्यायचं आहे. एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आपल्याला एक कॉटनचा रुमाल किंवा दुसरं कोणतंही कापड चालेल असं कापड घ्यायचं आहे. पाण्यात पूर्ण ओलं करून आणि व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. असं पिळून आपण घेतलेलं आहे. आता चला पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. आता ज्यावर आपण पराठे करणार आहे त्यावर हा सुती कापड टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीचं. तुम्हाला जर याची घडी करायची असेल तर तुम्ही अजून पण घडी करू शकता. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीत पाणी घ्यायचं आहे स्वच्छ आणि ह्या रुमालवर टाकून घ्यायचं आहे, जे आपण कापड ओलं करून घेतलं आहे. आणि त्यावर असा छोटासा पोळी करतो ना, या पद्धतीचा असा गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा, म्हणजेच आपल्या धपाट्याचा. आणि आता याला थोडंसं पाण्याचा हात देऊन हे आपल्याला असं मस्त पसरवून घ्यायचं आहे. एकदम इझी, खूप छान असं लांबवर पसरतं. हे खूप घट्ट गोळा पण आपल्याला करायचा नाहीये पीठ मळत असताना. हे धिरडे आपल्याला पातळ करायचे आहे, कारण की हे आपण जे पातळ करू ना तर यांची चव खूप छान लागते आणि हे कडक असे भाजले जातात. तर यांची चव खूप छान लागते, त्यामुळे आपल्याला हे पातळच शेप द्यायचा आहे. आता यावर आपल्याला टाकून घ्यायचे आहे तीळ. तिळाने आपल्या ह्या पराठ्यांना, हुरड्याच्या धपाट्यांना खूप छान चव येते आणि दिसायला पण खूप छान दिसतात. या पद्धतीचे असे मी सगळे तीळ टाकले आहे. एक चमचभर इतके तीळ आपल्याला लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एका हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे 4 छिद्र असे करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला तेल सोडायला खूप छान मदत होते. आता उचलताना आपल्याला डायरेक्ट कापडाखाली हात घालायचा
आणि ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची, कारण का की हे पीठ आहे पातळ. जर आपण अल्लद उचललं, अल्लद टाकायला जर गेलो तर हे तुटू पण शकतं. त्यामुळे ही प्रोसेस थोडी फास्ट करायची. आता मी कॅमेरा डायरेक्ट तव्याकडे घेते. आता तव्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं 1 चमचा इतकं. आणि आता मी हे कापडासहित धापट उचलीत आहे आणि हे असं आपल्याला टाकून द्यायचं आहे. हे कापड अजिबात जळत नाही. तुमचा जर भ्रम असला कापड जळेल की काय, कापड ऑलरेडी ओललं असतं हे पाण्याने केलेलं. गॅस थोडा फुल करायचा, कडाने पुन्हा तेल टाकून असं तेल टाकून घ्यायचं आणि खमंग असे मस्त भाजून द्यायचे कुरकुरीत. तर चला तोपर्यंत आपण दुसरं करून घेऊया. दुसरं धापट करताना आपल्याला तोच रुमाल व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या कटोरीमध्ये आपण पाणी घेतलं आहे त्या कटोरीत पुन्हा रुमाल धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच स्टेपने म्हणजे त्याच कन्सिस्टन्सीने आपल्याला अथरून घ्यायचा आहे ज्या साहित्यावर आपण हे धापट करणार आहे. तर मी आता असा 4 कोपरे फोल्ड केलेले आहे. आता आपल्याला हे पराठं उलथून घ्यायचं आहे. मस्त लालसर कुरकुरीत असं भाजलं गेलेलं आहे एका साईडना. आता दुसऱ्या साईडना पण असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता ती स्टेप वापरून आपण आता दुसरं पण धापट करणार आहे. हुरड्याला नेमकं ह्या भाकरींना धापट म्हणतात की पराठा म्हणतात की हुरड्याच्या नुसत्या भाकरी म्हणतात, काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. जी पहिल्यांदी स्टेप वापरली होती ती स्टेप आपल्याला आता दुसऱ्या पराठ्याला पण वापरायची आहे. तसंच गोळा घ्यायचा आहे. हाताला थोडंसं पाणी लावून तो गोळा असा पसरवून घ्यायचा आहे. आता हे पराठा बऱ्यापैकी असं कुरुम भाजण्यात गेलेलं आहे. आता हे काढून घेऊया आणि जशी पहिली प्रोसेस केली त्याच पद्धतीने आता दुसरी करूया. आता दुसरी प्रोसेस करताना तवा आपला खूप जास्त गरम झालेला आहे. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करून टाकायची आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. पहिल्या धापट्याला आपण 1 चमचा टाकलं होतं. दुसऱ्या धापट्याला आपल्याला जास्त तेल अजिबात टाकायचं नाहीये. एकदम सुटसुटीत आपलं धापट पडलं, तुम्ही बघू शकता. पहिलं तरी तुटलं होतं, दुसरं अजिबात तुटलं नाही. अशा पद्धतीने आपल्याला आता सगळे धापटे करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला दुसऱ्या धापट्यापासून गॅस एकदम फुल ठेवायचा नाहीये. कमी जास्त असा करत हे धापटे करून घ्यायचे आहे. आता थोडासा गॅस आपल्याला फुल करायचा आहे. पुन्हा खालच्या साईडने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. त्या गोल छिद्रांमध्ये पुन्हा तेल सोडून घ्यायचं आहे आणि मस्त आता खरपूस हे पण भाजून द्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी सगळे धापटे करून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही पूजास किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. शेजारीच बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा आणि त्याची घंटी ऑल करा, म्हणजेच माझ्या प्रत्येक वेळेस रेसिपी पडेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे झाले आहे आपले धापटे रेडी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पूजास किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत खात्रीत राहा, आनंदित राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच.